students, welcome back to mathematics lecture. Today we learn variation. Last period we have seen that two types of variation. One is direct variation. Direct variation समचलनाची आपण चर्चा केली होती आणि त्यात बघितलं होतं की जर एक बाजू वाढली तर दुसरी पण बाजू काय होते, वाढते, किंवा एक बाजू जर कमी झाली तर दुसरी पण बाजू काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याला आपण म्हटलं होतं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हा होता अल्फा. आता आपण बघणार आहोत इन्व्हर्स व्हेरिएशन. व्हेरिएशनचे दोन प्रकार आहेत, एक आहे डायरेक्ट व्हेरिएशन, एक आहे इन्व्हर्स व्हेरिएशन. आता इन्व्हर्स व्हेरिएशन केव्हा असेल तर समजा एक संख्या जर वाढली तर दुसरी कमी होते, किंवा पहिली जर कमी झाली तर दुसरी वाढते. आता इथे मी तुम्हाला पेनाचं उदाहरण दिलं होतं. एक पेन 2 रुपयाचा आहे तर 2 पेन 4 रुपयाचे येतील, 10 पेन 20 रुपीजचे येतील. डझंट इट? म्हणजे एक नंबर वाढला तर दुसरा वाढेल, किंवा पहिला संख्या कमी झाली तर दुसरी वाढेल. पण दुसरा जो प्रकार आहे हा इन्व्हर्स व्हेरिएशनचा आहे. इन्व्हर्समध्ये काय होणार आहे, उलट होणार आहे. कशा पद्धतीने उलट होणार आहे? समजा मला ही एक रूम कलर करायची. ह्या रूमला कलर करण्यासाठी मी जर 2 वर्कर लावलेत. किती वर्कर लावले मी? 2 वर्कर लावलेत. तर ते 4 डेज काम करतात. 2 वर्कर किती दिवस काम करणार आहेत? 4 डेज. आता मी काय करते, 4 वर्कर लावते. तर किती दिवस काम चालणार आहे? 2 डेज. म्हणजे बघा काय झालं, रिव्हर्स झालं. 2 माणसांना 4 दिवस लागतात काम करायला, बरोबर आहे. 2 माणसं किती दिवस काम करणारे? 4 दिवस काम करणारे. तेच जर मी 4 माणसं लावलेत, किती? जर मी 4 माणसं लावली तर 2च दिवस लागणार आहेत. म्हणजे काय, तर एक संख्या जर कमी केली तर दुसरी वाढते, आणि दुसरी वाढवली तर पहिली कमी होते. अशा प्रकारचं जे प्रोपोर्शन, अशा प्रकारचं जे व्हेरिएशन राहणार आहे त्याला आपण इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणणार आहोत. इन्व्हर्स व्हेरिएशनची बरीचशी उदाहरणं तुम्हाला देता येणार आहे. टाईमचे वगैरे स्पीडची जी उदाहरणं आहेत ही इन्व्हर्स व्हेरिएशनचीच आहेत. जर तुम्ही स्पीड कमी केला तर तुम्हाला टाईम जास्त लागेल, आणि जर तुम्ही स्पीड वाढवला तर टाईम कमी लागेल. हे काय झालेले आहेत, इन्व्हर्स व्हेरिएशन्सची उदाहरणं आहेत. आता आपण समजून घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 7.2 मधलं पहिलं गणित. आता इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये दाखवताना आपण कसं दाखवणार आहोत आणि रीड करणार आहोत समजून घ्या. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. बघा अल्फाच राहणार आहे, फक्त तो वाय म्हणजे सेकंड साईड आपल्याला काय करायची, डिनॉमिनेटरला लिहायची. म्हणून म्हणताना आपण काय शब्द वापरणार आहोत, इन्व्हर्स. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणताना दोघं न्यूमरेटरला राहणार आहेत, आणि एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणताना वाय कुठे जाणार आहे, छेदस्थानी. किंवा दुसरा जो राहणार आहे अंक संख्या किंवा जी काही असेल संज्ञा ती काय राहणार आहे, छेदस्थानी जाणार आहे. आता प्रॅक्टिस सेट 7.2 मधला पहिला क्वेश्चन बघा. आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स आणि डेज दिलेले आहेत. वर्कर्स आणि डेज. आता याच्यामध्ये आपल्याला बघा 30 वर्कर्स हे 6 डेज काम करतात. 20 वर्कर्स असतील तर 9 डेज काम करतील. आता किती वर्कर्स आहेत की त्यांना 12 डेज लागणार आहेत. त्याच्यानंतर 10 वर्कर्स आहेत, किती डेज काम करतील, आणि 36 डेजमध्ये किती वर्कर्स काम करतील. बघा तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं, मी तुम्हाला फर्स्ट टाईम पण सांगितलं होतं प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये की टेबल बघून तुम्हाला व्हेरिएशन ओळखता यायला पाहिजे. जर वरची संख्या वाढत राहिली आणि खालची पण संख्या वाढत राहिली तर ते राहणारे डायरेक्ट व्हेरिएशन, आणि जर इथे कमी जास्त होत असेल तर ते राहणारे इन्व्हर्स व्हेरिएशन. म्हणजे कसं तर बघा, आता इथे बघा 6 डेज 30 वर्कर्स आहेत. आता वर्करची संख्या वाढवली, 9 जर वर्कर डेज असेल तर 20 वर्कर, म्हणजे संख्या जर कामाची दिवसांची संख्या वाढवली तर वर्कर कमी होतात. अजून जास्त दिवस काम केलं तर वर्करची संख्या कमी होईल. अशा पद्धतीने इथे काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. तसा वरतीसुद्धा वेगळा चेंज होत जाणार आहे. याला आपण म्हणणार आहोत इन्व्हर्सली प्रोपोर्शन. आता आपल्याला बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलेला आहे. त्यांनी नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज
दी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कशी दिलेली आहे? नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द टेबल. आता कशाला आपण कशाचं कशाशी इन्व्हर्स दिलेलं आहे हे आपल्याला आधी काय करावं लागेल? शोधावं लागेल, समजून घ्यावं लागणार आहे. इथे आपल्याला दिलेली आहे नंबर ऑफ वर्कर्स एन आणि डेजला नंबर ऑफ वर्कर्सला आपण समजू आणि डेजला समजा आपण घेतलं डी आणि नंबर ऑफ वर्कर्सला आपण घेऊ एन. तर आपल्याला काय दिलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये? नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज. नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज यांच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शन. या पद्धतीने मग आपण कसं लिहिणार आहोत? एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी. देअरफॉर एन इज इक्वल टू के इंटू 1/d. सेम के काय राहणार आहे? के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. के काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी किंवा व्हेरिएशन कॉन्स्टंट आहे. या पद्धतीने देअरफॉर आता सेम तुम्ही 30 आणि 6 घ्या, 29 घ्या, दोघांपैकी कुठलाही नंबर घेतला तरी आपल्याला केची व्हॅल्यू काय काढता येणार आहे? सेम काढता येणार आहे. देअरफॉर के इज इक्वल टू एन इंटू डी. देअरफॉर के इज इक्वल टू एन दिलेला आहे 30 आणि 6 दिलेला डी दिलेला आहे 6. पहिला घेतला आपण. किती येणार आहे केची व्हॅल्यू? 6 3 जा 18 आणि 0. केची व्हॅल्यू किती आली? 180. के काय कॉन्स्टंट आहे? 180 आला. देअरफॉर एन इज इक्वल टू के बाय डी. देअरफॉर एन इज इक्वल टू 180/d. हे आपल्याला काय मिळालेलं आहे? इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन किंवा आपण याला फक्त इन शॉर्ट काय म्हणणार आहोत? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणणार आहोत. आता आपल्याला पहिलं काढायला सांगितलेलं आहे, एन काढायला सांगितलेलं आहे. डी किती दिलेला आहे? 12. मग आता आपण मेन्शन करून घेऊयात. एन इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे आणि डी किती दिलेला आहे? 12. देअरफॉर एन इज इक्वल टू 180/d. हे काय आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. 180. डीची किंमत किती दिलेली आहे? 12. टाकूया आणि भागाकार करूयात. बघा 12 1 जा 12, 12 1 जा 12, किती उरणार आहे? 6. किती झाले? 60. 12 5 जा 16. एन किती आलेला आहे? एन इज इक्वल टू 15. एनची व्हॅल्यू किती आली? 15 आली पहिली. आता दुसरं आपल्याला दिलेलं आहे. दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे? एन इज इक्वल टू 10 दिलेला आहे आणि आपल्याला डी काढायचं आहे. एन किती दिलेला आहे? 10 आणि आपल्याला काय काढायचं आहे? डी. आपलं इक्वेशन आहे एन इज इक्वल टू 180/d. देअरफॉर एन इज 10, 180 ॲज इट इज अपॉन डी. देअरफॉर डी इज इक्वल टू 180/10. हा इकडे जाईल आणि हा इकडे येईल. 0 0 कट. डीची व्हॅल्यू किती येणार आहे? 18. डी इज इक्वल टू किती आला? 18 आला. हे काय झालं आपलं सेकंड आपण काढली व्हॅल्यू. तिसरी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा, ही होती आपली सेकंड व्हॅल्यू. तिसऱ्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला एन काढायचा आहे आणि आपल्याला डी किती दिलेला आहे? 36. देअरफॉर एन इज इक्वल टू 180/d. देअरफॉर 180/d किती दिलेला आहे? 36. आता किती येणार आहे? 36ची व्हॅल्यू 36 1 जा 36, 36 5 जा 180. एनची व्हॅल्यू किती येणार आहे? 5. ही आलेली आपली तिसरी व्हॅल्यू. या पद्धतीने आता आपण काय करू? ह्या व्हॅल्यू काढून टाकून घेऊयात. पहिली 12ला येणार आहे 15. 10साठी किती आलेली आहे? 18 आणि 36 किती आलेली आहे? 5. आता जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या असं लक्षात येतं की ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हे फिक्स येणार आहे. 36 जा 180 येतं, 29 जा 180 येतं, 15 12 जा 180 येतं, 18 10 जा 180 येतं आणि 36 5 जा 180 येतं. म्हणजे काय? तर एन इंटू डी इज इक्वल टू के. के काय? कॉन्स्टंट आला. बघा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? कॉन्स्टंट येणार आहे. मग आता इकडे लक्ष द्या. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आपल्याला भागाकार कॉन्स्टंट येतो आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये गुणाकार काय येतो? कॉन्स्टंट येतो.
मग आपण इन्व्हर्स व्हेरिएशन आणि डायरेक्ट व्हेरिएशन कसं ओळखणार आहोत, तर या पद्धतीने आपण ओळखणार आहोत. तर याच्या आधीचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे 7.1 मधला पहिलं. तर बघा मी तुम्हाला इथे दाखवते, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा इथे डिव्हिजन बघा 1/8 येईल, 4 1 4 4 8 32, 1/8 येईल, 7 1 7 7 8 56, 1/8. केची व्हॅल्यू काय येते 1/8 ही कॉन्स्टंट येते, लक्षात घ्या. डिव्हिजन काय येतोय कॉन्स्टंट येतोय के. 28 160 म्हणजे केची व्हॅल्यू इथं काय आलेली आहे 1/8 कॉन्स्टंट आलेली आहे. आणि इथं मल्टिप्लिकेशन n/d हा काय आलेला आहे कॉन्स्टंट आलेला आहे. म्हणजे काय तर डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये आपल्याला हा महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आपल्याला दोघं संख्या वाढतील किंवा दोघं कमी होतील. इन्व्हर्समध्ये एक वाढली तर दुसरी कमी होईल, दुसरी वाढली तर पहिली कमी होईल, या पद्धतीने. आणि इथं काय राहणार आहे मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहणार आहे. 30 × 6 160 होतील, 20 × 9 180 होतील. म्हणजे हा इन्व्हर्स व्हेरिएशनचा चार्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे. प्रॅक्टिस सेट 7.2चा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे बघा आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गणितं दिलेले आहेत. त्याच्यातलं मी पहिलं गणित तुम्हाला सांगते. क्वेश्चन नंबर 2चं पहिलं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू Q. छेदस्थानी म्हणून वाचताना काय वाचला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. देअरफॉर P इज इक्वल टू K/Q. K काय तुमचा Q इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणा, व्हेरिएशन कॉन्स्टंट म्हणा, आपल्यावरती आहे. आपण काय म्हणणार आहोत प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काय म्हटलं आपण त्याला K इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. देअरफॉर K इज इक्वल टू P इंटू Q. हे काय मिळाले आपल्याला ही Kची व्हॅल्यू मिळणार आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे इफ P इज इक्वल टू 15 अँड Q इज इक्वल टू 4. पुट करू आपण व्हॅल्यू K इज इक्वल टू 15 इंटू 4. 15 इंटू 4 Kची व्हॅल्यू किती आली 15 4 16 आली. ही 16 व्हॅल्यू आपण इथे टाकून घेऊयात. P इज इक्वल टू K/Q. देअरफॉर P इज इक्वल टू 16/Q. याला आपण काय म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणणार आहोत, लक्षात घ्या. आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे एवढंच सांगितलेलं होतं की फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आला 60 अँड राईट द इक्वेशन ऑफ एव्हरी एक्झाम्पल. मग आता इक्वेशन काय आलं आपलं P इज इक्वल टू 16/Q चालेल किंवा P इंटू Q इज इक्वल टू 16. हे सुद्धा काय चालणार आहे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन चालणार आहे. दोघं पद्धतीने आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहू शकतो. P इंटू Q इज इक्वल टू 16 लिहिलं तरी चालतं आणि हे लिहिलं तरी सुद्धा चालतं. सेकंड एक्झाम्पल इझी आहे, थर्ड एक्झाम्पल इझी आहे. तुम्ही सोडवा क्वेश्चन नंबर 2 मधलं. क्वेश्चन नंबर 2 मधलं पुढचं एक्झाम्पल आहे बघा, मी तुम्हाला सांगते. फोर्थ वन तुम्हाला दिलेला आहे x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √y. असं एक गणित आपण पहिल्या सेटमध्ये सोडवलं, फक्त ते डायरेक्ट व्हेरिएशनचं होतं. देअरफॉर x इज इक्वल टू K/√y. K काय राहणार आहे K इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा व्हेरिएशन कॉन्स्टंट. देअरफॉर K इज इक्वल टू x/√y. आता व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात. देअरफॉर K इज इक्वल टू x दिलेला आहे 15 आणि y दिलेला आहे 9. देअरफॉर K इज इक्वल टू 15 √9 मीन्स व्हॉट 3. √9ची व्हॅल्यू किती येते 3. देअरफॉर K इज इक्वल टू काय येईल 14 3 45. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किती आला तुम्हाला विचारलेला होता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, तो किती आलेला आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आला 45. आणि इक्वेशन किती येईल मग x इज इक्वल टू K/√y. देअरफॉर x इज इक्वल टू 45/√y असेही चालेल किंवा 45 इज इक्वल टू x इंटू √y. हे काय येणार आहे आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दोघंही उत्तरं चालतील. हे उत्तर चालेल किंवा हे सुद्धा उत्तर चालणार आहे. 45 इज इक्वल टू x इंटू
√y. या पद्धतीने आपल्याला काय करता येणार आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 गणितं दिलेले आहेत. पहिलं आणि चौथं, फर्स्ट आणि फोर्थ मी तुम्हाला सोडून दाखवलं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलेला आहे, द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल इन अ हिप. इफ 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? आता बघा, जर आपण 24 ॲपल्स जर एका बॉक्समध्ये टाकले तर आपल्याला 27 बॉक्स लागणार आहेत. आता आपण जर 24 ऐवजी जर आपण 36 टाकलेत तर काय होणार आहे, आपली बॉक्सची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. आता आपण काय करून घेऊयात, आता इथे आपण काय करू, मानून घेऊयात. आता नंबर ऑफ ॲपल्स जे आहेत, नंबर ऑफ ॲपल्सला आपण ए मानून घेऊयात. नंबर ऑफ ॲपल्सला काय मानून घेऊया आपण, ए मानून घेऊयात. आणि आता ते ॲपल्स आपल्याला कशात भरायचे, पेटीत भरायचे. मग पेटीला आपण काय करू, बॉक्सला काय मानून घेऊया आपण, बी म्हणूया. नंबर ऑफ बॉक्सेस बी, नंबर ऑफ बॉक्सेस काय आहेत, बी. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, त्यांनी कशाशी आहे, कशाचं इन्व्हर्स प्रोपोर्शन दिलेलं आहे ते आता आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, ॲपल इन अ हिप. इफ 24 ॲपल आर पुट इन अ बॉक्स, देन 27 बॉक्सेस आर नीड. इफ 36 ॲपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स, हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, नंबर ऑफ ॲपल्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ बॉक्सेस. देअरफॉर ए इज इक्वल टू के अपॉन बी. के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काही म्हणू शकता तुम्ही. मगाशी सांगितल्याप्रमाणे के काय राहणार आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन कॉन्स्टंट म्हणा किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणा. देअरफॉर के इज इक्वल टू ए इंटू बी. देअरफॉर केची व्हॅल्यू आपण काढून घेऊयात. आता ते काय म्हणतायत बघा, जर आपण 24 ॲपल्स जर टाकले तर आपल्याला किती बॉक्सेस लागणार आहेत, 27 बॉक्सेस लागणार आहेत. मग 24 इंटू 27चं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे 648 के. केची व्हॅल्यू किती काढली आपण, 648. आता याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, व्हेरिएशन, इन्व्हर्स व्हेरिएशनचं आपण काय काढून घेऊया, इक्वेशन काढून घेऊयात. इन्व्हर्स व्हेरिएशनचं इक्वेशन काय येईल, ए इज इक्वल टू के बाय बी. देअरफॉर ए इज इक्वल टू 648 अपॉन बी. हे काय होणार आहे, इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. हे काय झालं, इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. आता सेकंड टाईम आपल्याला काय दिलेले, 36 ॲपल दिलेले, तर किती बॉक्सेस लागणार आहेत आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग चला व्हॅल्यू पुटअप करूया आपण. ए इज इक्वल टू 648 अपॉन बी. देअरफॉर 36 इज इक्वल टू 648 अपॉन बी. देअरफॉर बी इज इक्वल टू 648 अपॉन 36. 36ने जर आपण वरती डिव्हिजन केलं तर आपल्याला किती मिळणार आहे, बीची व्हॅल्यू किती येते, 18 येते. बघा, तुमच्या असं लक्षात येईल. अतिशय इम्पॉर्टंट, हे समजून घ्या. परत एकदा सांगते, जर आपण एका बॉक्समध्ये जर 24 ॲपल टाकले तर 27 बॉक्स लागतात. परत सांगते, 24 एका बॉक्समध्ये 24 ॲपल टाकले तर 27 बॉक्स लागतील. त्याऐवजी जर आपण एका बॉक्समध्ये जर 36 ॲपल टाकले तर आपल्याला 18च बॉक्स लागतात. बघा, 24 जर टाकले तर 27 बॉक्स लागतात आणि 36 टाकले तर 18च बॉक्स लागतात. म्हणजे एक संख्या वाढवली तर दुसरी कमी होते किंवा पहिली कमी केली तर दुसरी वाढते. म्हणजे हे काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन. या पद्धतीने थर्ड एक्झाम्पल हे नीट समजून घ्या. इन्व्हर्स व्हेरिएशन
केची व्हॅल्यू आधी काढून घेतली, त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशनचं लिहून घेतलं, व्हॅल्यू दिलेल्या पुट केल्या, तर नंबर ऑफ बॉक्सेस आपल्याला किती मिळालेत? 18 मिळालेत. असे भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही एक एक स्टेप बाय स्टेप काय करणार आहेत? वाचून आणि समजून घेणार आहात. पुढचं उदाहरण बघा आपल्याला दिलेलं आहे. 4th वन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग सिम्बॉल्स ऑफ व्हेरिएशन. सेम क्वेश्चन नंबर 1मध्ये आपण जसं लिहिलं होतं तसंच आता आपण क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला इन्व्हर्स व्हेरिएशन लिहायचं आहे. पहिली स्टेटमेंट आपल्याला दिलेली आहे, द वेव्हलेंथ ऑफ अ साऊंड एल अँड इट्स फ्रिक्वेन्सी. हे काय? याच्यामध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शन दाखवायचं आहे. द वेव्हलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 1/f लिहावा लागेल. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, द इंटेन्सिटी आय ऑफ अ light varies is inversely proportional with the square of the distance d. Square of the distance. I is inversely proportional to the square of the distance. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? हे लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. इन्व्हर्स करताना आपल्याला काय करावं लागणार आहे? इन्व्हर्स शब्दासाठी डिनॉमिनेटरला दिलेला नंबर लिहावा लागणार आहे. अतिशय सोपा आहे, सिस्टमॅटिकली सोडवा. क्वेश्चन नंबर 5 सुद्धा बघा किती सोपा आहे, सहज निघेल. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √y दिलेला आहे. एक्सची व्हॅल्यू 40 आहे तर वायची व्हॅल्यू 60 आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू के √y. व्हॅल्यू पुट करा 14 के अपॉन √16. 14 इज इक्वल टू के √16 मीन्स 4. देअरफॉर के इज इक्वल टू 4 4 जा 16. केची व्हॅल्यू किती आली? 160 आली. आता त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, इफ एक्स इज इक्वल टू 10 असेल तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. देअरफॉर 40 आपल्याला केची व्हॅल्यू किती आलेली आहे? 160 आलेली आहे. मग आपण आधी काय करून घेऊयात? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहून घेऊयात. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपला आहे एक्स इज इक्वल टू के √y. देअरफॉर एक्स √y इज इक्वल टू के x √y इज इक्वल टू के. देअरफॉर x √y इज इक्वल टू किती काढली आपण? केची व्हॅल्यू 160 ही इथे वरती. आता आपल्याला काय दिलेली? एक्सची व्हॅल्यू 10 पुट करा, वायची व्हॅल्यू काढायला सांगितली इज इक्वल टू 160. देअरफॉर √y इज इक्वल टू 160 अपॉन 10. 0 0 कट. √y इज इक्वल टू किती आला? स्क्वेअर करावे लागणार आहे. √yचा स्क्वेअर केला म्हणजे 16चा पण स्क्वेअर करावा लागणार आहे. √yचा स्क्वेअर मीन्स y आणि 16चा स्क्वेअर किती आहे? 256. या पद्धतीने आपल्याला काय करता येणार आहे? वायची व्हॅल्यू काढता आली. आलं लक्षात? अतिशय सोपं गणित आहे. एक्झाम्पल काळजीपूर्वक बघा. 6th एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते आपल्याला बघा असं दिलेलं आहे. 6th एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, एक्स व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज वाय. एक्स काय? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. देअरफॉर एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. देअरफॉर के इज इक्वल टू एक्स वाय. के काय? कॉन्स्टंट आहे. हे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालेलं आहे. आता व्हॅल्यू आपण पुट करून घेऊयात. एक्सची व्हॅल्यू किती दिलेली त्यांनी आपल्याला? 15 आणि वायची व्हॅल्यू 10 दिली. केची व्हॅल्यू किती आली? 150. देअरफॉर आपल्याला काय मिळणार आहे? 150 इज इक्वल टू एक्स वाय. हे काय? इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. आता आपल्याला पुढे काय दिलेली आहे? एक्सची व्हॅल्यू 20 आणि वायची व्हॅल्यू विचारलेली आहे. व्हॅल्यू पुट करा. 150 इज इक्वल टू 20 इंटू वाय. देअरफॉर वाय इज इक्वल टू 150 अपॉन 20. 2 2 गेट कॅन्सल्ड. 2 7 जा 12. 1 उरला, डेसिमल घेतला. 2 5 जा 10. वायची व्हॅल्यू किती येणार आहे? 7.5. या पद्धतीने आपण काय करू शकतो? व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. अतिशय एक्झाम्पल सोपे आहेत. पूर्ण 6च्या 6 उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवली. सगळी उदाहरणं तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि सोडवा. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटलं तर डिनॉमिनेटरला लिहा. के प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. व्हेरिएशनमध्ये काय येणार आहे? मल्टिप्लिकेशन येणार आहे. केची व्हॅल्यू पुट करा.
आलेल्या व्हॅल्यूवरून इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन लिहून घ्या. मग एक्सची किंवा वायची कुठली तरी एक व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली असते, ती स्टेप बाय स्टेप करा. आता आपण इथे प्रॅक्टिस सेट 7.2 बघितला, डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशनचा. 7.3मध्ये आपण मिक्स बघणार आहोत, तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक परत एकदा डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमधला फरक समजून आणि वाचून ठेवा. भेटूया पुढच्या पिरियडला.